मराठवाडा आणि विदर्भ आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय। परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळमध्ये सकाळी 8:45च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेत। मराठवाड्यातल्या वसमत, कळमनुरी, हिंगोली पूर्णपणे तर विदर्भ पुसद तालुक्यातल्या शेबाळ, पिंपरी आणि उमरखेडमध्ये भूकंप झाला। भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलवर होता। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही। मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 4.7 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। मराठवाडा, विदर्भाला भूकंपाचे धक्के जाणवलेत। मोठी बातमी आहे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अचानक जमीन हादरल्यासारखा आवाज आला। संपूर्ण म्हणजे जसे ड्रिलिंग केल्यासारखं जाणवलं आणि घरातील फॅन, भांडे इत्यादी वस्तू हलल्या आणि आम्हाला अगोदर वाटलं कोणतरी ड्रिलिंग करते। नंतर सर्वत्र घराच्या बाहेर लोक आले आणि भूकंप झाल्याचं सर्व। आणि या अगोदर हिंगोलीत तशा प्रकारचा धक्का कधी इतक्या तीव्र स्वरूपाचा जाणवला नव्हता। हा पहिल्या वेळेस जाणवला। या संपूर्ण घटनेसंदर्भात तिथे उपस्थित आपले प्रतिनिधी संदीप नागरे अधिकची माहिती देत आहेत। संदीप, सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असू शकतं, सध्याची काय स्थिती? जर पाहिलं तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांना हे भूकंपाचे हादरे बसलेले आहेत। आता प्रशासनानं जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 4.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झालेली आहे। तर या भूकंपाची जी डीप आहे ती 10 किलोमीटर पर्यंत सांगितल्या जात आहे। या सगळ्या घटनेनंतर हिंगोली शहरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। हिंगोली शहरातील देखील अनेक या ठिकाणी इमारती हादरलेल्या आहेत। तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावामध्ये अनेक भिंतींना, जुन्या घराच्या भिंतींना तडे गेलेले आहेत। आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे नागरिकांना संवाद साधत आहेत। त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलेले आहे। महसूल प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, हे भूकंप झालेल्या अनेक गावांमध्ये पोहोचून या ठिकाणी माहिती घेत आहेत। मात्र मराठवाड्यातील 3 जिल्हे भूकंपाने या ठिकाणी हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत।